श्री स्वामी समर्थ. दररोज करा हे 3 कार्य, घरात साक्षात लक्ष्मीचा वास होईल. मैत्रिणींनो, दररोज काही खास गोष्टी केल्यास घरात साक्षात लक्ष्मी मातेचा वास होतो. धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न राहिल्यास व्यक्तीचं संपूर्ण जीवन सुखमय बनतं. तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज काही महत्त्वाचे कार्य करणं आवश्यक आहे. या उपायामुळे घरात नेहमी धन, धान्य व समृद्धी टिकून राहते. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळणं हे जीवनात अत्यावश्यक आहे. धना वाचून आयुष्य गरिबीतच जातं आणि अडचणी वाढतात. लोक लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या पूजा आणि उपाय करत असतात. ज्योतिषशास्त्रानुसारही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो तिथे कधीच पैशाची कमी राहत नाही आणि सौख्य सौभाग्य टिकून राहतं. चला तर मग पाहूया अशी कोणती 3 कामं आहेत जी केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. नंबर 1. शुभ दर्शनाने दिवसाची सुरुवात करा. झोपेतून उठल्यावर लगेच डोळे उघडू नयेत. हळूहळू डोळे उघडा आणि तुमचं पहिलं दर्शन एखाद्या शुभचित्रावर पडेल याची काळजी घ्या. जसं की राधाकृष्ण, श्रीराम किंवा श्रीहरी विष्णू. पहिलं दृश्य शुभ असेल तर दिवस सकारात्मकतेने भरलेला जातो. यानंतर स्वतःच्या हाताच्या तळव्याचं दर्शन करा. आपल्या संस्कृतीत असं मानलं जातं की हाताच्या तळव्यात देवी लक्ष्मी, सरस्वती आणि भगवान विष्णूचा वास असतो. तळवे पाहून भगवंताचं नामस्मरण करा, जसं की श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान वगैरे. यानंतर पूजा, जप, मंत्रजाप यासाठी पुढे जा. मात्र अंगशुद्धी करूनच शुद्ध अवस्थेत केलेली पूजा मनशांती आणि आंतरिक बल देते. नंबर 2. घराची स्वच्छता. लक्ष्मी मातेला स्वच्छता फार प्रिय आहे. त्या फक्त स्वच्छ, पवित्र आणि सकारात्मक वातावरण असलेल्या घरातच वास करतात. स्वच्छता ही फक्त घराच्या सौंदर्याशी संबंधित नसून ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. रोज घराची सफाई करावी, विशेषतः सकाळी आणि दुपारी. रसोईघर आणि पूजास्थळ यांची विशेष काळजी घ्यावी. रसोई स्वच्छ ठेवल्यास अन्नपूर्णा देवीची कृपा मिळते आणि पूजास्थान पवित्र ठेवल्यामुळे देवतांचे आशीर्वाद कायम राहतात. नंबर 3. हळदीचं स्वस्तिक दररोज बनवा. भारतीय संस्कृतीत स्वस्तिक ही शुभतेचं, समृद्धीचं आणि देवकृपेचं प्रतीक मानलं जातं. जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर दररोज हळदीचं स्वस्तिक काढता तर ते घर धनधान्याने आणि लक्ष्मीच्या आगमनाचे मार्ग उघडतं. हळद ही पवित्रता आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. स्वस्तिक बनवल्यानंतर त्याजवळ तुपाचा दिवा लावा. संध्याकाळच्या वेळी दीप प्रज्वलन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शांती, पवित्रता आणि लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो. हा दिवा लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक मानला जातो. नंबर 4. ब्रह्ममुहूर्तात उठणं. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या अंदाजे 1 ते 1.5 आधीचा काळ. हा वेळ अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. तो फक्त शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही फार महत्त्वाचा आहे. ब्रह्ममुहूर्ताचा काळ सकारात्मक ऊर्जा आणि शांततेने परिपूर्ण असतो, जो आत्मिक विकास आणि मनशुद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो. जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून संध्या स्नान आणि पूजा अर्चना करतो तेव्हा महालक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात सुखसमृद्धीचा प्रवेश होतो. ब्रह्ममुहूर्तात स्नान केल्याने शरीर शुद्ध होते, ताजेपणाने भरलेलं राहतं. त्यानंतर ध्यान आणि पूजा केल्याने मन शांत आणि एकाग्र होतं. यावेळी ध्यान व प्राणायाम केल्याने मनोविकार दूर होतात आणि मानसिक स्थिरता वाढते. संत, साधू आणि ऋषीमुनी देखील हाच वेळ साधनेसाठी निवडतात, कारण या वेळेत केलेल्या जप तपाचा फळ सर्वाधिक मानलं जातं. नंबर 5. अन्नाचा सन्मान. भारतीय संस्कृतीत अन्नाला देवतेचा प्रसाद मानलं जातं आणि त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार करणे ही आपली परंपरा आहे. अन्नाचा सन्मान करणं फक्त धार्मिक कारणासाठी नाही, तर ही आपली कृतज्ञता आणि निसर्गाशी जोडलेली भावना आहे. ज्या घरात अन्नाचा सन्मान होतो तिथे महालक्ष्मीचा वास होतो. महालक्ष्मी माता त्यांच्यावर विशेष कृपा करतात. जे अन्नाचा सन्मान करतात ते कधीही अन्न वाया घालवत नाहीत. अन्नाचा एक दाणाही वाया घालवणं म्हणजे देवी अन्नपूर्णेचा अपमान मानला जातो, जो जीवनात धन आणि समृद्धीचं प्रतीक आहे. अन्न योग्य प्रकारे वापरणं, वाया न घालवणं ही आपली जबाबदारी आहे. नंबर 6. चंदनाचा तिलक.
चंदनाचा तिलक आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो शुभतेचे, पवित्रतेचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. सकाळी स्नान केल्यानंतर शांत चित्ताने देवासमोर बसून हरिचंदन, गोपीचंदन, सफेद, लाल, गोमती किंवा गोकुळ चंदन घासून तिलक लावा. चंदनाचा तिलक लावल्याने शांती आणि समाधान लाभतं. यांच्या ठणक देणाऱ्या गुणामुळे मन स्थिर होतं आणि शरीर ताजतवानं राहतं. अशी श्रद्धा आहे की चंदनाचा तिलक मनातील दुःख, चिंता दूर करतो आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले करतो. तिलक लावल्याने मस्तिष्कात सकारात्मक ऊर्जा संचारते, जो ज्ञानेंद्रियाच्या कार्यक्षमतेत वाढ करते. नंबर 7. तुळशीच्या पानाचं पाणी शिंपडणं. तुळस भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि दिव्य मानली जाते. ती फक्त धार्मिकच नव्हे तर आरोग्य आणि ताजेपणासाठीही खूप उपयुक्त आहे. घरातील वडीलधाऱ्यांनी किंवा मुखियांनी रोज सकाळी स्नान करून तांब्याच्या लोट्यात तुळशीच्या पाण्यासह पाणी अर्पण करावं. या कृतीमुळे देवी लक्ष्मी आणि तुळशीची कृपा प्राप्त होते आणि संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा फैलावते. त्यानंतर हे पाणी घराच्या कोपऱ्यात आणि विशेषतः मुख्य दरवाजावर शिंपडावं. हे फक्त घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करत नाही, तर शांती आणि समृद्धीचं स्वागत करत असते. तुळशीचं पाणी घरात पवित्रता राखतं आणि वाईट शक्तीचा प्रवेश रोखतं. नंबर 8. सकाळी उठून आईवडिलांचे पाय स्पर्श करणे. भारतीय संस्कृतीत आईवडिलांना सर्वश्रेष्ठ स्थान दिलं गेलं आहे. त्यांना देवतेसमान मानलं जातं. म्हणूनच सकाळी उठून त्यांचे पाय स्पर्श करणे हे फक्त संस्कार नव्हे तर त्यांचा आशीर्वाद ही जीवनातील यश आणि सुख समृद्धीचं उगमस्थान आहे. सकाळी उठल्यानंतर आईवडिलांचे पाय स्पर्श करणे ही एक अद्भुत सवय आहे, जी केवळ त्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करत नाही तर संपूर्ण घरात सकारात्मकता आणि शांततेचं वातावरण निर्माण करते. जेव्हा आपण आपला दिवस आईवडिलांच्या आशीर्वादाने सुरू करतो, तेव्हा तो दिवस एक नवीन दिशा, ऊर्जा आणि आनंद देतो. या लहानशा कृतीमुळे संपूर्ण दिवस आनंददायी आणि सकारात्मक जातो. आईवडिलांच्या आशीर्वादामुळे प्रत्येक कार्यात यश प्राप्त होतं आणि कोणतीही समस्या सहज सुटते. नंबर 9. दररोज रांगोळी काढा. भारतीय परंपरेत रांगोळीला विशेष महत्त्व आहे. ही केवळ सजावटीचा भाग नसून ती एक धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीक आहे. देवी देवतांना स्वच्छता अत्यंत प्रिय असते आणि जिथे स्वच्छता आणि सौंदर्य असतं तिथे त्यांचा वास जातो. रांगोळी काढल्याने घरात समृद्धी, शांतता आणि सकारात्मकतेचा संचार होतो. विशेषतः मुख्य दरवाजावर रांगोळी काढणं अत्यंत शुभ मानलं जातं, कारण ते महालक्ष्मीला घरात आमंत्रण देण्यासारखं असतं. दिवाळीसारख्या सणामध्ये रांगोळी ही परंपरा असतेच, पण संपूर्ण वर्षभर दररोज किंवा किमान दर शुक्रवारी मुख्य दरवाजावर रांगोळी काढणं अतिशय लाभदायक ठरतं. नंबर 10. महालक्ष्मीची आरती करा. महालक्ष्मी ही धन, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार जर तुम्हाला तुमच्या घरी महालक्ष्मीचा वास हवा असेल आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहावी, तर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे नियमितपणे महालक्ष्मीची आरती करणं. महालक्ष्मीची आरती केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी केवळ धनप्राप्तीचं कारण ठरत नाही तर मानसिक शांती, ताजेपणा आणि आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतं. जे लोक नियमित महालक्ष्मीची आरती आणि पूजा करतात त्यांच्या घरात कायम सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य असतं. ही पूजा धनाची कमतरता दूर करण्यासोबतच जीवनात येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासही मदत करते. मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.